कधी विचार केला का माणूस गरीब का असतो? पैशांनी नाही तर स्वप्न नसल्यामुळे. मी तुम्हाला एका अशा मुलाची गोष्ट सांगते जो अशा ठिकाणी वाढला जिथे ना सुविधा होत्या ना संधी ना भविष्याची हमी, आजूबाजूला फक्त दारिद्र्य, संघर्ष आणि तुझं काही नाही होणार असं सांगणारे लोक. पण त्या मुलाच्या छातीत एक गोष्ट होती, आग, स्वप्नांची आग. तो मुलगा रोज स्वतःला एकच प्रश्न विचारायचा, हेच आयुष्य आहे का? की मी याच्याही पेक्षा मोठं काहीतरी आहे? लोक म्हणायचे जास्त विचार करू नकोस, जे आहे त्यात समाधानी राहा. पण त्याला समाधानी राहायचं नव्हतं, त्याला उंच भरारी घ्यायची होती. त्याने ठरवलं, मी जे करेन ते सगळ्यात टॉप लेवलवर करेन. तो फक्त मेहनत करत नव्हता, तो स्वप्न पाहत होता. डोळे बंद केले की तो स्वतःला यशस्वी पाहायचा, लोकांमध्ये उभा, सन्मान मिळवताना, टाळ्यांचा आवाज ऐकताना. आणि लक्षात ठेवा, स्वप्न पाहणं सोपं असतं, पण स्वप्नांवर विश्वास ठेवणं अवघड असतं. तो दररोज मेहनत करायचा, कारण प्रत्येक छोटा प्रयत्न त्याला स्वप्नांच्या एक पाऊल जवळ नेत होता. म्हणून त्याला थकवा वाटत नव्हता, कारण त्याला अर्थ मिळाला होता. आज जगातली सगळ्यात मोठी अडचण काय आहे माहिती आहे? लोक काम करतात, पण त्यांना ते का करतायत हे माहितीच नसतं. स्वप्न नसेल तर काम ओझं वाटतं, स्वप्न असेल तर कष्टही आनंद देतात. आणि हो, त्याच्या स्वप्नांना सगळे विरोधात होते, घरचे, समाज, परिस्थिती. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वप्न तुमचं आहे म्हणून निर्णयही तुमचाच असला पाहिजे. अपयश आलं, हो, खूप वेळा पडला, हो, पण फरक इतकाच होता, तो प्रत्येक वेळी उभा राहिला. आणि शेवटी तो मुलगा जिंकला. का? कारण तो गरीब नव्हता, त्याच्याकडे स्वप्नांची संपत्ती होती. आज मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते, जर तुमच्याकडे स्वप्न असेल, दिशा असेल आणि हार न मानण्याची हिंमत असेल, तर तुम्हाला थांबू शकणारं या जगात काहीच नाही. म्हणून आजच ठरवा, मोठं स्वप्न पहा, त्यावर विश्वास ठेवा आणि रोज एक पाऊल पुढे टाका. कारण स्वप्न पाहणारे लोकच इतिहास घडवतात.